विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण इट्स माय जर्नी या 8व्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकातील टॉपिकबद्दल आणि अगदी शेवटच्या टॉपिकबद्दल बघणार आहोत. तर पुस्तकावर हे पेज आडव्या स्वरूपात असल्यामुळं थोडा व्हिडिओसुद्धा वेगळ्या अँगलमध्ये बनलेला आहे, म्हणून तुम्ही तो स्क्रीन ॲडजस्ट करून बघू शकता. मोबाईलवर बघत असाल तर मोबाईल आडवा करून किंवा उभा करून तो ज्या प्रकारे तुम्हाला बघायचा आहे, सरळ दिसेल अशा प्रकारे बघायचा. बघा, क्वेश्चन दिलेला आहे. हर्षिता अँड राजू प्लॅन टू व्हिजिट अजंता एल्लोरा केव्स. बघा, इथे आहे की हर्षिता आणि राजू यांना अजंता आणि एल्लोरा केव्स म्हणजे गुफा बघायला जायचं आहे. औरंगाबादमधील हिस्टॉरिकल प्लेस आहे. दे आस्क्ड देअर पॅरेंट्स, त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला विचारलं, इफ दे कॅन बुक देअर ओन तिकीट ऑनलाईन, सो दे गो देअर फ्रेंड डेव्हिड. बघा, त्यांनी त्यांच्या पालकांना विचारलं की ते तिकीट स्वतः बुक करू शकतात का. तेव्हा पालकांनी सांगितलं असेल की हो. मग ते त्यांच्या मित्र डेव्हिडकडे गेले. कोण? राजू आणि हर्षिता नावाची मुलगी आणि राजू नावाचा मुलगा. ही हेल्प्स देम टू बुक द तिकीट. म्हणजे हर्षिता आणि राजूला ऑनलाईन तिकीट कशा प्रकारे बुक करायची याची मदत कोणी केली तर डेव्हिडने केली. याही पेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये ॲक्च्युअल लाईव्ह इंग्लिश, म्हणजे आपल्याला बघा, इंग्रजी आपण खूप शिकतो किंवा शिक्षण खूप घेतो, परंतु तिकीट कशी बुक करायची किंवा पत्र कसं लिहायचं किंवा बँकेचे वेगवेगळे फॉर्म्स कसे भरायचे, पैसे काढायची स्लिप किंवा पैसे भरायची स्लिप कशी भरायची, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि म्हणून लाईव्ह इंग्लिशमध्ये आपण या सर्व बाबीचं टेक्निकल एज्युकेशन घेत असतो आणि प्रॉपर एज्युकेशन घेतो. तर बघा, ऑनलाईन बुकिंग बससाठी आणि ऑनलाईन बुकिंग ट्रेनसाठी कशी करायची यासाठी 2 तिकीट्स आपल्याला ऑनलाईन बुकिंगच्या दिलेल्या आहेत. तिथे पेज आहे हे त्याचं. तर बघा, स्टेप 1. बघा, ही स्टेप 1 काय आहे. स्टेप 1 आहे ऑनलाईन बस तिकीट बुकिंगच्या बाबतची स्टेप 1 आहे. फ्रॉम म्हणजे आपण कोणत्या स्टेशनवरून किंवा कोणत्या बसस्टॉपवरून प्रवास सुरू करणार आहोत, आपल्याला बसमध्ये कुठून बसायचं आहे त्याचं नाव आपण या सिटी नेममध्ये लिहायचं. कोणत्या गावाला आपण जात आहे, कोणत्या शहरात आपण जात आहे त्याचं नाव इथे लिहायचं. त्यानंतर ऑनवर्ड डेट इथे ऑलरेडी दिलेली आहे, फ्रायडे 15 फेब्रुवारी. आणि रिटर्नची पण डेट इथे लिहिलेली आहे, फ्रायडे 16 फेब्रुवारी. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ज्या गावावरून प्रवास सुरू करणार आहोत त्या गावाचं नाव येथे, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाचं नाव या ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ज्या तारखेला जाणार आहे त्या तारखेला, म्हणजे आपण कोणत्या तारखेला जायचं आहे तर त्याची डेट येथे टाकायची आहे. जर आपल्याला रिटर्नची तिकीट बुक करायची असेल तर रिटर्नची तिकीट सुद्धा आपण बुक करू शकतो, त्याची डेट इथे टाकायची. जर आपण रिटर्नची तिकीट बुक नसेल करायची, आपण परत नसेल येत, तर हा कॉलम नाही भरला तरी चालेल. तर जर आपण एवढी माहिती भरली, मग सर्च बसेस यावर क्लिक करायचं. मग आता बसेस आपल्याला दाखवेल की यावर क्लिक केल्यानंतर स्टेप 2 आहे. आणि स्टेप 2 काय म्हणतं आपल्याला बघा, सिलेक्ट युअर बोर्डिंग ऑर ड्रॉपिंग पॉईंट. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल स्टेप 1 तुमच्या लक्षात आली असेल. आपल्याला कोणत्या गावावरून निघत आहे, कोणत्या गावाला जात आहे, कोणत्या तारखेला जात आहे याबद्दलची माहिती आपल्याला तिथे भरायची आहे. स्टेप 2 आपण आता बघत आहोत. तर बघा, सिलेक्ट युअर बोर्डिंग अँड ड्रॉपिंग पॉईंट. आता बोर्डिंग म्हणजे जिथून आपण बसणार आहोत आणि ड्रॉपिंग म्हणजे आपण जिथे उतरणार आहोत. तर बोर्डिंग पॉईंट, कारण की एका मोठमोठ्या शहरामध्ये वेगवेगळे स्टेशन्स असतात, वेगवेगळे बस स्टॉप्स असतात. तर नेमकं आपल्याला कुठून बसायचं आहे. जर आपल्या गावात एकच बस स्टॉप असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्या गावाचं डायरेक्ट इथे बोर्डिंग पॉईंट म्हणजे जर आपण अमरावतीवरून प्रवास करत असेल नागपूरसाठी, तर येथे आपल्याला अमरावती लिहायचं आहे आणि येथे आपल्याला नागपूर लिहायचं आहे. तर आता बोर्डिंग पॉईंट, मग येथे सुद्धा आपल्याला लिहायला लागेल अमरावती आणि ड्रॉपिंग पॉईंट आपला राहील नागपूर बस स्टॉप.
किंवा एकापेक्षा जास्त असेल तर आपल्याला कोणत्या बस स्टॉपमध्ये जायचं आहे ते ठरवावं लागेल आपल्याला. त्यानंतर बघा प्रोसीडवर क्लिक करायचं. नंतर ही झाली सेकंड स्टेप. स्टेप 3 मध्ये आपल्याला बघायचं आहे. स्टेप 3 पुढे ऑटोमॅटिक या स्टेप्स येत राहतील जसं आपण पुढे जाऊ. आता पॅसेंजर डिटेल. आता स्टेप 3 मध्ये येथे लिहिलेलं आहे नेम. आपण इथे पाहू शकतो. आपल्याला इथे लिहायचं आहे नाव, नेम. मग आता नेम कोणाचं आहे, तर जो प्रवास करत आहे त्याचं. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये आपल्याला नाव लिहावं लागेल आपलं. आणि मेल आहे की फिमेल आहे. मेल असेल तर या पॉईंट क्लिक करायचा, फिमेल असेल तर हा पॉईंट क्लिक करायचा. जो आपण आहे मेल असेल तर मेल एकच क्लिक करायचं, दुसऱ्यामध्ये रॉंग मार्क करायची काही गरज नाही. आणि येथे आपलं एज लिहायचं. त्यानंतर एकापेक्षा जास्त पॅसेंजर असेल तर प्रत्येकासाठी सेपरेट तिकीट बुक करायला लागेल, कारण येथे एकच नाव आपण एका वेळी भरू शकत आहे. त्यामुळं प्रत्येकाची वेगळी तिकीट बुक करताना सेम प्रोसेस करायला लागेल, सेम माहिती भरावं लागेल, फक्त नाव वेगळं भरावं लागेल. त्यानंतर बघा कॉन्टॅक्ट डिटेल, म्हणजे आपला ईमेल आय डी येथे भरायचा जो काही असेल तो, आणि मोबाईल नंबर येथे लिहायचा. मग आपल्याला येथे अमाऊंट दिसल की आपल्या प्रवासाची तिकीट किती रुपये त्याची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिसेल पुढे, आणि ती रुपयामध्ये राहील. मग प्रोसीड टू प्लेवर क्लिक करायचं. प्रोसीड टू प्लेवर क्लिक केलं की मग आपल्याला पुढील माहिती भरावं लागेल, की जी माहिती प्रोसीड टू पे म्हणजे मग आपण आपल्या अकाउंटची माहिती द्यावं लागेल किंवा डेबिट कार्डमधून आपले ते पैसे कटल, त्याबद्दलची डिटेल माहिती येते नाही आहे पुढची प्रोसेस. तर ही झाली बस तिकीट बुक करायसाठी. आणि बाजूलाच दिलेलं आहे ती आहे ट्रेन तिकीट. तर येथे बघा बुक, येथे जसं लिहिलेलं आहे की ऑनलाईन बस तिकीट बुकिंग, तसंच या ठिकाणी मात्र बस तिकीट असं लिहिलेलं नाही आहे. येथे लिहिलेलं आहे बुक ट्रेन तिकीट. बघा, आणि येथे आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे. येथे पासवर्ड टाकायचा आहे त्या ईमेल आय डीचा, म्हणजे आपल्याला ईमेल आय डीने लॉग इन करावं लागणार आहे. स्वतःचा ईमेल आय डी टाकायचा, पासवर्ड टाकायचा, आणि पासवर्ड वगैरे विसरले असाल तर बाकी गुगल सारखी इन्फॉर्मेशन येथे आपल्याला भरायची आहे, जशी आपण गुगलवर पासवर्ड वगैरे नवीन क्रिएट करतो जर विसरलो असाल तर त्या प्रकारची. त्यानंतर बघा आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर आता पुढे काय, तर बुक ट्रेनवर आपण क्लिक करू. बुक ट्रेन. आता आपल्याला ट्रेन कुठून कुठे जायचं आहे, सिटी नेम, जेथून आपण जात आहे तेथे त्याबद्दलची माहिती येथे भरायची. फॉर एक्झाम्पल मी प्रवास करत आहे वरुड येथून, तर आपल्या सिटीचं नाव टाकायला लागेल. येथे वरुड ऑरेंज सिटी अशा प्रकारे येईल. आणि सिटी नेम टू, आणि आपल्याला जर जायचं असेल अमरावती तर येथे लिहायला लागेल आपल्याला अमरावती. मग आता अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. जेथून प्रवास सुरू करायचा आहे त्या स्टेशनचं नाव येथे लिहायचं, जेथे उतरायचं आहे ट्रेनमधून त्या स्टेशनचं नाव येथे लिहायचं. त्यानंतर चूज डेट, कोणत्या दिवशी आपल्याला प्रवास करायचा आहे ती डेट येथे टाकायची. क्लास कोणत्या प्रकारे आपल्याला निवडायचा आहे, बघा ट्रेनमध्ये सुविधेनुसार वेगवेगळे क्लास असतात, तो क्लास आपण इथून निवडू शकतो. मग आपण येथे सर्च ट्रेनवर क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला त्या ट्रेनची टोटल इन्फॉर्मेशन येऊन जाईल, की मग आपण आपल्याला ज्या गावावरून कोणत्याही गावाला जायचं असेल तेथे जाण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन उपलब्ध आहे त्या तारखेमध्ये ते आपल्याला दाखवेल. आणि मग आता ट्रेन नेम, कदाचित ट्रेन नेम आपण हे जे गाव निवडलं कुठून कुठे बसायचं आहे आणि कोणत्या तारखेला जायचं आहे आणि क्लास निवडल्यानंतर त्या प्रकारची ट्रेन त्या दिवशी त्या ठिकाणी जाणारी त्या दिवसची ट्रेन आपल्याला दाखवेल. आणि मग ट्रेनचा नेम, ट्रेन डेट ऑफ जर्नी, ट्रेन नेम हे ऑटोमॅटिक कदाचित तेथे येईल. आणि बोर्डिंग ॲट, मग बोर्डिंग ॲट आपल्याला ठरवावं लागेल की आपण कोणत्या स्टेशन बसणार आहे अप टू येथपर्यंत. जर माहिती आली नाही तर ही माहिती भरावी लागेल. अदरवाईज आपण सर्च ट्रेन केल्यानंतर त्यातून जे आपण ट्रेन सिलेक्ट करू त्याची माहिती येथे ऑटोमॅटिक येईल, अशी शाश्वती आहे. आणि नसेल तर मग ही माहिती आपल्याला पुन्हा भरावी लागेल.
परंतु ती येथे सर्च ट्रेन क्लिक केल्यानंतर ज्या ज्या ट्रेन दाखवतील त्यातून आपण कोणती ट्रेन निवडू ती माहिती येथे भरावी लागेल ॲटोमॅटिक आली तर खूपच चांगलं क्लिक केल्यावर. मग आता आपल्याला काय भरावं लागेल अत्यंत महत्त्वाची माहिती ती म्हणजे आपण कोण कोण प्रवास करत आहे, किती लोक प्रवास करत आहे. नेम, पहिल्या व्यक्तीचं नाव लिहिलं, एज लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं, एज लिहायचं, मेल फिमेल आहे काय लिहायचं, कन्सेशन आहे का काही त्यांना एजनुसार वगैरे, काही जे काही कन्सेशन असते एजमध्ये असते किंवा त्यांच्याकडे विशेष पास असू शकते किंवा हँडिकॅप असू शकतात. तर अशा प्रकारचं काही कन्सेशन आहे का. दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं, दुसऱ्या व्यक्तीचं वय लिहायचं, मेल आहे की फिमेल लिहायचं, कन्सेशन आहे का ते लिहायचं. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आणि हे रिटर्न ऑनवर्ड जर्नी म्हणजे आपल्याला रिटर्नचं तिकीट बुक करायचं आहे का. त्यानंतर येथे खाली दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे आपला मोबाईल नंबर. टाईप इन द बॉक्स बिलो म्हणजे हा जो कॅप्चा कोड म्हणतात याला तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, तो येथे आपण टाईप करायचा आहे आणि प्रोसीड टू प्रेवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण ट्रेन तिकीट बुक करू शकतो. आता पुढे काही प्रश्न सुद्धा दिलेले आहात. तर इथे बघा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन जे प्रवासाशी संबंधित आहेत ते फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन येथे आहे. वर्क इन पेअर अँड राईट डाऊन द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन शेअर विथ क्लास. आता या प्रश्नाचे उत्तर थोडक्यामध्ये मी पटापट सांगतो. बघा जनरल क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप्स ऑफ बसेस कॅन आय बुक अ तिकीट फॉर. आता कोणत्या प्रकारच्या बसेससाठी मी तिकीट बुक करू शकतो असा हा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे की सेमी स्लीपर बस, सेमी लक्झरी बस, वोल्वो बस, या 3 प्रकारच्या बससाठी. व्हॉट आर द स्पेसिफिकेशन ऑफ वोल्वो स्लीपर अँड सेमी स्लीपर. तर बघा वोल्वोचं सांगू आपण आधी काय वैशिष्ट्य आहे. इट इज एक्सप्रेस बसेस हॅव्हिंग व्हेरी फ्यू स्टॉप्स बिटवीन बोर्डिंग पॉईंट अँड डेस्टिनेशन. दे आर एअर कंडिशन विथ कम्फर्टेबल सीट्स. आता स्लीपर बद्दल आपण सांगू. स्लीपर बसेस हॅव 8 स्लीपर बर्थ ऑन ईच साइड ऑफ अँड टोटल 16 बर्थ. इट इज अवेलेबल इन AC और नॉन AC. सेमी स्लीपर बस बद्दल आपण सांगू शकतो. सेमी स्लीपर बसेस हॅव रिलॅक्सिंग सीट्स विच कॅन बी स्ट्रेच टू इन्क्लाइंड पोझिशन. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकून त्याचे आन्सर समजून घेऊ शकता. आता रजिस्ट्रेशन बद्दल आहे क्वेश्चन. डू आय नीड टू रजिस्टर बिफोर बुकिंग अ बस तिकीट. तर याचं उत्तर आहे यस. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ रजिस्टरिंग ऑन journey.com. म्हणजे ऑनलाईन रजिस्टर करण्याचे काय फायदे आहेत. तर बघा, यू कॅन बुक अ तिकीट ॲट एनी टाइम ड्युरिंग अ डे. म्हणजे त्यानंतर यू डू नॉट नीड टू गो टू द बस स्टॉप. देन यू डू नॉट वॉन्ट टू ट्रॅव्हल टू द स्टेशन. यू कॅन बुक फ्रॉम एनीवेअर. त्यानंतर बघा बुकिंग बद्दल इन्फॉर्मेशन आहे. आता ही इन्फॉर्मेशन काय आहे तर प्रश्न विचारलेले आहे इथे बघा, हाऊ कॅन आय बुक अ बस तिकीट. आता याचं उत्तर आपण देऊ शकतो, जस्ट लॉग इन विथ युअर ईमेल ID and select password and select your destination and your journey. Then can I book a return bus ticket? Yes. Third question आहे, I don't have internet access, can I still book a bus ticket? Yes. You have to go to internet cafe or to your any relative or friend those who have internet access. म्हणजे इंटरनेट असलेल्या मित्र नातेवाईकांकडून सुद्धा तुम्ही इंटरनेटवरून बुकिंग करू शकता किंवा इंटरनेट कॅफेवरून सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे, हाऊ विल आय रिसीव्ह माय बस तिकीट. म्हणजे मला बसचं तिकीट कसं मिळेल. तर बघा ते ऑनलाईनच मिळेल तुम्हाला. बघा तर यू विल गेट द बस तिकीट ऑन युअर ईमेल ID और ऑन युअर मोबाईल नंबर बाय SMS विच यू हॅव रजिस्टर व्हाईल बुकिंग द तिकीट. हे त्याचा आन्सर आहे. नंतरचा क्वेश्चन आहे,
कॅन आय रिझर्व माय सीट ऑन द बस वेन बुकिंग माय तिकीट? म्हणजे माझी तिकीट बुकिंग करत असताना मी माझी सीट सुद्धा रिझर्व करू शकतो काय? तर यस, करू शकता. स्पेशल बसमध्ये तुम्ही तुमची सीट सुद्धा रिझर्व करू शकता. हाऊ डू आय नो द सिटिंग प्लॅन इन द बस? मग हा सिटिंग प्लॅन कशा प्रकारचा आहे बसमधला? बसमध्ये सीटची अरेंजमेंट कशी आहे किंवा कोणकोणत्या सीट्स बुक झाल्या हे कसं मला कळेल? तर बघा, ते कसं आहे तर बघा की you can see the layout of bus seating arrangement with seat number when you will book the ticket. That time you can see it on your screen. त्यानंतर आहे ticket information. Can I board the bus without a printout of my ticket? Yes, you can board the bus without a printout of your e-ticket, but you have to carry the e-ticket with your phone or any electronic device. म्हणजे तुमच्याकडे त्याची प्रिंट नसली तरी चालेल, परंतु ती जी ई तिकीट आहे ती तुमच्याकडे तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या टॅबलेटमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. बघा, नंतर आहे डू आय नीड टू प्रेझेंट एनी आयडेंटिफिकेशन व्हाईल बोर्डिंग द बस? म्हणजे आपल्याकडे काही आयडी प्रूफ पाहिजे का? तर हो, आपल्याकडे आयडी प्रूफ पाहिजे. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. तो जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे बाजूच्या पेजवर, पेमेंट इन्फॉर्मेशन. हाऊ कॅन आय पे फॉर माय बस तिकीट? तर म्हणजे मी कशा प्रकारे माझी बस तिकीटसाठी पैसे द्यायचे? तर बघा, आफ्टर प्रेसिंग प्रोसीड टू पे ऑप्शन यू विल बी टेकन टू द पेमेंट गेटवे. चूज द ऑप्शन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, और एंटर द रिक्वायर्ड डिटेल इन्क्लुडिंग द चार्जेस ऑफ जर्नी शोन. देन कॅन आय पे फॉर समवन इल्स तिकीट? म्हणजे दुसऱ्याच्या तिकीटचे पैसे मी भरू शकतो काय आपल्या अकाउंटहून? तर बघा, यस, यू कॅन बुक फॉर एनीवन. त्यानंतर बघा, बोर्डिंग इन्फॉर्मेशन मध्ये आहे व्हेअर डू आय बोर्ड माय बस फ्रॉम? म्हणजे आपण बसमध्ये कुठून चढू शकतो? तर बघा, यू प्रिफरेबली हॅव टू बोर्ड युअर बस फ्रॉम द बोर्डिंग पॉइंट मेन्शन ऑन द ई तिकीट. म्हणजे तुम्ही तिकीट बुक करत असताना किंवा तुमच्या ई तिकीटवर जो बोर्डिंग पॉइंट आहे तेथून तुम्ही बसू शकता. किंवा यू अल्सो बोर्ड फ्रॉम एनी फर्दर बोर्डिंग पॉइंट. बघा, तुम्ही तिकीट बुक करताना किंवा तुमच्या ई तिकीटवर असलेल्या बोर्डिंग पॉइंटहून तुम्हाला बसमध्ये बसायचं आहे किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या स्टॉपवर, त्याच्यानंतर पुढे मार्गावर येणाऱ्या ठिकाणून तुम्ही बसू शकता, पण आधीच तुम्ही बसू शकत नाही. त्यानंतर बघा, इज सॉरी, हा क्वेश्चन आहे कॅन्सलेशन इन्फॉर्मेशन. म्हणजे बस तिकीट कॅन्सल करायची असली किंवा आपली ऑनलाईन तिकीट कॅन्सल करायची असली त्याबद्दलची माहिती. कॅन आय कॅन्सल माय बस तिकीट? यस, यू कॅन कॅन्सल युअर बस तिकीट. इज देअर अ कॅन्सलेशन फी? यस, कॅन्सल करायची फी सुद्धा आहे. आय हॅव परचेस 6 बस तिकीट बट आय वुड लाईक टू कॅन्सल 2 बस तिकीट. कॅन आय डू धिस और डू दॅट? यस, यू कॅन कॅन्सल एनी 2 तिकीट बाय चूजिंग युअर सेल्फ. तुम्ही कोणत्याही विशेष अशा 2 तिकीट कॅन्सल करू शकता, नो प्रॉब्लेम. आता बघा, रिफंड. आता आपण जर तिकीट कॅन्सल केली तर मग पैसे परत भेटेल काय? हा सुद्धा एक प्रश्न आहे, म्हणून त्याच्याशी संबंधित प्रश्न सुद्धा येथे दिलेले आहेत. तर रिफंडशी संबंधित प्रश्न आपण पाहून घेऊ. हाऊ अँड व्हेन विल माय रिफंड बी प्रोसीड ऑन अ कॅन्सलेशन बस तिकीट? म्हणजे बसची तिकीट जर आहे कॅन्सल केली तर त्याचे पैसे कधी मिळेल? The refund will be directly credited to your debit or credit card account from which you have made the payment within 3 to 4 days. म्हणजे ज्या अकाउंटवरून तुम्ही पैसे ऑनलाईन बुकिंग केली त्याच अकाउंटला तुमचे पैसे 3 ते 4 दिवसात जमा होईल. त्यानंतर आहे इफ आय मिस द बस ॲम आय एलिजिबल फॉर द रिफंड? जर तुम्ही बसमध्ये प्रवासच केला नाही त्या दिवशी तर तुम्ही रिफंड मिळेल का? तर याचं आन्सर नाही आहे, नो. इफ यू मिस युअर बस यू आर नॉट एलिजिबल फॉर रिफंड. जर तुमची बस मिस सुद्धा झाली, तुम्ही उशिरा पोहोचले, बस निघून गेली, तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही.
What are the other ages when I am eligible for bus refund? Sorry, फॉर रिफंड म्हणजे मला कोणत्या परिस्थितीत पैसे परत मिळेल. तर बघा, इफ द बस सर्व्हिस इज कॅन्सल ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटी. जर एखाद्या नैसर्गिक आपत्ती घडली आणि बसच कॅन्सल झाली नैसर्गिक आपत्तीमुळे, तरच तुम्हाला पैसे परत मिळेल. नंतर बघा, ट्रॅव्हलची इन्फॉर्मेशन आहे. ट्रॅव्हलच्या इन्फॉर्मेशन मध्येही काही प्रश्न विचारलेले आहे. कॅन आय मॉडिफाय द माय बस तिकीट बुकिंग? म्हणजे आणखी काही सुधारणा करू शकतो का बस तिकीट बुक केल्यानंतर त्या तिकीटमध्ये? तर यस. कॅन समवन इल्स ट्रॅव्हल ऑन माय बस तिकीट? म्हणजे दुसरा कोणी व्यक्ती माझ्या नावावर माझ्या तिकीटवर प्रवास करू शकेल का? तर याचं उत्तर नाही आहे. नो. यू हॅव टू कॅन नो, यू हॅव टू कॅन्सल युअर तिकीट अँड यू हॅव टू बुक द तिकीट ऑन द नेम हु इज ट्रॅव्हलिंग. हाऊ मच लगेज कॅन आय टेक ऑन द बस? बसमध्ये किती लगेज घ्यायचे, किती सामान सोबत घ्यायचं? द अलोवेबल लगेज वे इज मेन्शन ऑन ई तिकीट. ई तिकीटवर दिलं राहील की किती किलो वजन तुमच्याजवळ असायला पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही वजन नेऊ शकाल. So we will stop here now because the topic is ended here, and the complete lessons are also completed here of the standard English subject. Thank you.